मित्रांनो, तर पोलीस भरती 2025 साठी शासन निर्णय आलेला आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई, कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हे परिपत्रक आहे. तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली तसेच 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत हा प्रस्ताव 12 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. तर एकूण किती पदे आलेले आहेत ते आपण बघू. तर पोलीस शिपाई यासाठी आपल्याला रिक्त पदांची संख्या असणार आहे 12,399. पोलीस शिपाई चालक साठी 234, बॅट्समॅन साठी 25, सशस्त्र पोलीस शिपाई साठी 2,393 आणि कारागृह शिपाई साठी 580 अशी टोटल आपल्याला 15,731 पदांसाठी हे ऍड येणार आहे. तर सप्टेंबर महिन्यात हे ऍड येऊ शकते. तर त्यासाठी काय सूचना आहेत त्या बघू. तर सामान्य प्रशासन विभागाच्या 4 मे 2022 ते 21 नोव्हेंबर 2022 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची भरती प्रक्रिया घटक स्तरावरून राबवण्यात तसेच OMR आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. तर तुम्हाला माहितीच आहे की पोलीस भरतीमध्ये आपली OMR आधारित एक लेखी परीक्षा घेतली जाते. सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसाठी फी म्हणजे आपली परीक्षा शुल्क काय असणार आहे. तर जे खुल्या प्रवर्गातील उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी 450 रुपये आणि जे मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी 350 रुपये एवढी यामध्ये फी असणार आहे. हे सुद्धा आपल्याला यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर हे आहे याबद्दलची थोडक्यात माहिती. तर सविस्तर जेव्हा ऍड येईल तेव्हा सुद्धा आपण याचं तुम्हाला लवकरात लवकर माहिती कळवली जाईल. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.